आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई वारी पंढरपूरचे वर्णन. काव्यकुसुमांजलीने करते आहे मी एक दासी विठ्ठल रुक्माईची. आषाढ महिन्यात पंढरपूरला आषाढी एकादशीला दरवर्षी पायी पायी वारकरी नाचत गात विठ्ठल रुक्माईचा जयघोष करीत येतात. दिंड्या, पताका, ध्वज हातात घेऊन, टाळ, झांजा, टिपऱ्या, चिपळ्या, ढोलक हातात घेऊन स्त्रिया, मुले, पुरुष पुढे जात असतात. यांना सर्वांना वारकरी म्हणतात. ते आपल्या स्थानावरून लवकरच ज्येष्ठामध्येच निघतात, कारण देहू, आळंदी, पैठण येथे एकत्र व्हायचे असते. तेथे पालखी सजवतात. त्यात ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ मूर्ती बसवून पूजा करतात. हार, माळा, फुले, तोरणे यांनी सजलेली पालखी पंढरपूरला ठरविलेल्या मार्गाने निश्चित समय निघते. सर्व कार्यक्रम आखलेला शिस्तबद्ध असतो. ज्ञानेश्वरांनी ही प्रथा सुरू केली. 700 वर्षे झालीत. ही प्रथा अजूनही उत्साहाने, आनंदाने, श्रद्धाभक्तीने साजरी होते आहे. महाराष्ट्राची संस्कृती परंपरेने सुरू आहे, यात आम्हा हिंदूंना गर्व आहे. वारीमध्ये पुरुष, स्त्रिया, मुले साऱ्या जातीचे लोक असतात. तेथे जातीवाद नाही, गरीब श्रीमंत नाही. त्यामुळे सर्व एकत्र मिळून मिसळून मैत्रीच्या नात्याने राहतात. या वारीला सरकारी संरक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे लाखो लोक पंढरपूरला विठोबा रुक्माईच्या दर्शनाला आषाढी एकादशीला जातात. एवढा मोठा हा सोहळा, सोहळ्याचे नियम, मार्गदर्शन, व्यवस्था सारेच आश्चर्य. विठ्ठल रुक्माईचा आनंदाचा सोहळा तोच व्यवस्थित पार पाडतो. वारकरी म्हणतात, आमचे विठ्ठल रुक्माई पिता माऊली, त्यांचे असे आम्हावर सदा कृपा छत्र सावली. आजकाल पुष्कळ धार्मिक स्थानावरून वाऱ्या निघतात व पंढरपूरला पायीच जातात. असे भजन कीर्तन गात टाळ, मृदुंग, झांजाच्या तालात वारी कशी पंढरपूरला जाते ह्याचे वर्णन आपण ऐकूया. गौरव महाराष्ट्राचा सूर गृहलक्ष्मीचा ETV गौरव पुरस्कार विजेती सौ धनश्री शशांक देशपांडे हिच्या सुमधुर आवाजात. मला ही आषाढी एकादशी वारी माझ्या पूर्वपुण्याने 2006 सुचली. मी वारीला गेले नाही, पण वाचनाने मला प्रेरणा मिळाली. व जे वृद्ध वारीला जाऊ शकत नाही त्यांना ही वारी ऐकून व चित्रे त्यातील पाहून पंढरपूरचा आनंद घेता येईल, अशी माझी कणभर समाजसेवा विठ्ठल चरणी अर्पण. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला. आषाढी एकादशीच्या पुण्य पर्वाला हो, आषाढी एकादशीच्या पुण्य पर्वाला हो. चला जाऊ वारीला हो, चला जाऊ वारीला, चला जाऊ वारीला हो, चला जाऊ वारीला. विठ्ठल रखुमाईचा जय घोष करा, घेऊ माय पित्याचे दर्शन पंढरपुरा, घेऊ माय पित्याचे दर्शन पंढरपुरा. चला जाऊ वारीला हो, चला जाऊ वारीला. देहू, आळंदी, पैठण आरंभ पालखीचा, संतांची ही पुण्यभूमी नमस्कार असे आमचा. तुकाराम, ज्ञानोबाची, निवृत्तीनाथाची पालखीत असे सुंदर मूर्ती हो त्यांची. फुले, माळा, तोरणांनी पालखी सजली, गुढ्या तोरणांनी पताकांनी सजली. भालदार, चोपदार पुढे पालखीच्या, छत्र चवर गुढ्या हाती दिसती त्यांच्या. सज्ज झाली पालखी जावया पंढरीला, पूजा आरती करून प्रसाद दिला. वारकरी चार हे घेती पालखीला, जय घोष विठ्ठल रखुमाईचा संतांनी हो केला. पालखीच्या बाजूला सुसज्ज अश्व हे, सोहळा पालखीचा अपूर्व हा आहे. वारीत शोभत
भोवती असंख्य भक्तजन. गुढ्या पताका ध्वज लाविले नाम तोरण. सुंदर अश्व पुढे नाचती पळती. वारकरी भजनात बोल रिंगण करीती. मध्यभागी आहे भक्तीचे अंगण हो. टाळ्या चिपळ्या झांजा ढोल वाजते हो. तालात सुरात गाती सारे भजन हो. फुगडी लंगडी घालूनी करती नाम स्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. फुगडी लंगडी घालूनी करती नाम स्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. फुगडी लंगडी घालूनी करती नाम स्मरण. पालखी चालली हो पालखी चालली. निर्धार हा करून. शुभ्र वस्त्र टोपिल्याने सारे वारकरी. केशरी चंदन बुक्का शोभे त्यांच्या भाळावरी. चिपळ्या झांज हातात तुळशी माळ गळ्यात. साधी राहणी असे हो विठ्ठल नाम हृदयात. तुळशी वृंदावन घेई आई डोईवरी. तुळशी वृंदावन घेई आई डोईवरी. जय घोष विठ्ठल रखुमाईचा चालली ही वारी. पालखी चालली हो पालखी चालली. रात्रीच्या समयाला राहते मुक्कामाला. रात्रीच्या समयाला राहते मुक्कामाला. भोजन करून ऐकती कीर्तन भजनाला. भोजन करून ऐकती कीर्तन भजनाला. श्रद्धा भक्तीची हो वाजवुनी तुतारी. अखंड विठ्ठल नाम गाती भक्त वारकरी. आमचे माय बाप विठ्ठल रखुमाई. भक्त रजनीच्या कुशीत विश्वासाने जाई. प्रातःकाळी उठूनी नित्य कर्म करूनी. काकडा देव पूजा ही नित्य नेम करूनी. पालखी चालली हो पालखी चालली. पालखी चालली हो पालखी चालली. ऊन पाऊस वादळ आणि जंगलात. वारी चाले पंढरीला विठ्ठल भजन गात. सुव्यवस्था असेही शिस्तबद्ध वारी. गावी सत्कार अन भोजन देती गावकरी. भोजन देती गावकरी. सन्मान पालखीचा सन्मान वारकऱ्यांचा. सन्मान पालखीचा सन्मान वारकऱ्यांचा. सेवा घडते त्यांची हाच सन्मान भक्तांचा. सेवा घडते त्यांची हाच सन्मान भक्तांचा. पालखी चालली हो पालखी चालली. पालखी चालली हो पालखी चालली. आषाढी एकादशी आज पंढरीला. आली पंढरीला वारी पहा देवलीला. चंद्रभागेच्या काठी भक्तांचा महापूर. वारकरी लाखो करती विठ्ठल
रखुमाई गजर प्रातःकाळी सुरू होते मोठी महापूजा पाहूया डोळे भरणी हा पंढरीचा राजा मंदिरात पुजारी करते पूजन पंचामृत स्नान वेद मंत्र पठन कस्तुरी टिळा हा रेखिला भाळावरी तेजस्वी मूर्ती ही शोभा तिची न्यारी गळा तुळशी हार सुवर्णांचे रत्नहार अंगावरी शेला भरजरी पितांबर मकर कुंडले शोभती हे सुंदर किरीट शिरी हा हिऱ्यांचा सुंदर विठ्ठलाचे दर्शन मनी नित्यसे चिंतन रखुमाईचे आम्ही करीतो मनभावे दर्शन सुवर्णांचे दागिने सारे घालती आईला भाळी लाल कुंकू शिरी किरीट शोभला तेजस्वी ही मूर्ती दिसे आईची सुंदर रूप दिसे दिव्य दिसे आणि मनोहर झांजाच्या गजरात चिपळ्यांच्या तालात झांजाच्या गजरात चिपळ्यांच्या तालात विठ्ठल रखुमाईची आरती करती आनंदात विठ्ठल रखुमाईची आरती करती आनंदात पालखी चालली हो पालखी चालली पालखी चालली हो पालखी चालली जय घोषाने होत्यांच्या निनादली पंढरी निनादली पंढरी निनादली पंढरी कृपा प्रसाद मिळाला विठ्ठल रखुमाईचा वारकरी म्हणती दिन हा भाग्याचा आली वारी पंढरीला हो वारी पंढरीला पालखी थांबली हो पालखी थांबली हात जोडूनी वारकरी म्हणते देवा दिली तू भक्ती आणि शक्ती असाच विश्वास नित्य आमुचा भवसागरी तू आधार आमुचा असू द्यावी कृपा देवा तुझी निरंतर दरवर्षाला वारी घडू दे हाच देवर वारी आली पंढरीला हो वारी पंढरीला वारी आली पंढरीला हो वारी पंढरीला पालखी थांबली हो पालखी थांबली पालखी थांबली हो पालखी थांबली जय जय रखुमाई विठ्ठल 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 जय जय रखुमाई विठ्ठल